लातूर काँग्रेसचे महानगरपालिकेला निवेदन। लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अहिल्यादेवी होळकर चौक ते जिवाजी महाले चौक या बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा नाली नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना होत असलेल्या त्रासावर लक्ष वेधलं आहे। याबाबत त्यांनी लातूर महानगरपालिका आयुक्तांना एक निवेदन सादर केलं आहे। निवेदनानुसार रस्त्याच्या दुतर्फा नाली नसल्याने पावसाचे पाणी रिंग रोड परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरते। यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही। तसेच गावाकडून येणारे नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे जुन्या नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहाची पुनर्स्थापना करणं गरजेचं असल्याचे काँग्रेसनं म्हटलं आहे। लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अभय साळुंके आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी प्रशासनाला या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। तसेच यावेळी शहरामध्ये पावसामुळे रस्त्याची चाळण झाली असून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत। गाव भागातील हनुमान चौक ते सिद्धेश्वर चौक हा रस्ता नव्याने करण्यात यावा। गोसावी समाजाने बक्कर खाटीक समाज यांच्याकरिता दफनभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणीही महापालिका आयुक्तांना करण्यात आली।